start the new topic of our physics. I think for our repeater student, mechanics, electrodynamics, modern physics and basic mathematics is over. Okay, so two sections are remains for the NEET repeater student and also our 12th student. First one is the thermodynamics and after that second one is the optics. So today we will start the thermodynamics. तर आज आपण थर्मोडायनामिक्स हा सेक्शन बघणार आहोत. ह्या थर्मोडायनामिक्स सेक्शन मध्ये जे आहे ते आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर बघायचं आपल्याला आणि त्यानंतर दुसरा जो आपला टॉपिक आहे तो आहे थर्मोडायनामिक्स. ओके, तर ह्या थर्मोडायनामिक्सला आपण हीट सेक्शन सुद्धा म्हणतो. ह्या हीट सेक्शन मध्ये 5 क्वेश्चन विचारले जातात. त्या 5 क्वेश्चन पैकी जर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर वर 3 क्वेश्चन विचारले तर थर्मोडायनामिक्स वर 2 क्वेश्चन विचारतात. जर थर्मोडायनामिक्स वर 3 क्वेश्चन विचारले तर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर वर 2 क्वेश्चन विचारतात. अशा पद्धतीने थर्मोडायनामिक्स आहे. तर बघा, लक्ष द्या. त्यानंतर आता आपण दुसरा कुठलाही वेळ वाया न घालता डायरेक्टली जे आहे ते थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर समजून घेऊ. आणि त्यापूर्वी तुम्हाला सांगायचंय की जेडब्ल्यू सुद्धा हा किती महत्वाचा चॅप्टर आहे. ओके, जेडब्ल्यू ला का महत्वाचा म्हणतोय मी हा चॅप्टर, कारण जेडब्ल्यू मध्ये सुद्धा याचे 3 क्वेश्चन विचारले जातात पूर्ण हीट सेक्शन वर. त्या 3 क्वेश्चन पैकी ह्यावर जर 2 क्वेश्चन विचारले तर थर्मोडायनामिक्स वर 1 क्वेश्चन विचारला जाणार आणि थर्मोडायनामिक्स वर जर 2 क्वेश्चन विचारले तर यावर 1 क्वेश्चन विचारला जाणार. अशा पद्धतीने याचं जे आहे ते चॅप्टरचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे जेडब्ल्यू आणि नीट साठी. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आता जो आहे, आता आपण काय करणार आहोत, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर बघणार आहोत. तर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये हा त्याचा सिलेबस आहे. ह्या सिलेबस मध्ये बघा तुम्ही हीट अँड टेम्परेचर, थर्मोमेट्री, आलं का लक्षात, हीट अँड टेम्परेचर, थर्मोमेट्री, त्यानंतर आहे थर्मल एक्सपान्शन. अशाच पद्धतीने जर तुम्ही शेवटी जाणार तर काय न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग पर्यंत त्याचा जो आहे तो सिलेबस आहे. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग म्हणजे कुठनं सुरुवात झालं, हॉट पासून सुरुवात झालं आणि कूल ला येऊन थांबलं, हॉट अँड कूल. ओके, अशा पद्धतीने आपण जे आहे ते सुरुवातीला गरम व्हायचं पुन्हा थंड व्हायचं. आलं का लक्षात. गरम होणे म्हणजे आता गरमीचे दिवस चालू आहेत आणि थंड होणे म्हणजे हिवाळ्यापर्यंत हा चॅप्टर चालणारा नाहीये. आलं का लक्षात. लगेच आपण एक 5-6 लेक्चर मध्ये याला संपवू, पण त्यासाठी सुरुवातीला त्याच्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत. आता हा चॅप्टर समजण्यासाठी ना तुम्हाला कुठल्या बेसिक मॅथमॅटिक्सची गरज आहे, म्हणजे कुठल्या ट्रिग्नोमेट्रीची गरज नाही, कुठल्या डिफरन्शिएशनची गरज नाही, कुठल्या इंटिग्रेशनची गरज नाही. बेसिक मॅथ्सची काहीच आवश्यकता नाहीये याला. डायरेक्ट तुम्ही जे आहे ते काय म्हणतो आपण जनरल, तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जरी गोष्टी येत असतील तरी हा चॅप्टर तुम्हाला खूप इझी जाणार आहे. एवढंच मॅथमॅटिक्स याच्यामध्ये विचारलं जाणार. आलं का लक्षात. तर लक्ष द्या, जर थोडी कुठेशी जर कन्सेप्ट आली तर मी तिथं सांगणारच तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनची. ओके, त्यामुळं 11च्या स्टुडंटला सुद्धा हा खूप इझी चॅप्टर आहे, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आलं का लक्षात. सिलेबस झाला, मार्क्स डिस्ट्रीब्युशन झालं. चला आपण डायरेक्टली आता कुठलाही विचार न करता डायरेक्ट आपण पहिला पॉइंट जे आहे ते घेऊ. सुरुवातीला हीट आणि टेम्परेचर जे आहे ते बघणार आहोत आपण. फर्स्ट पॉइंट इज हीट अँड टेम्परेचर. So, see here, before starting the heat or temperature, first you have to know what is the function of heat and what is the function of work. Function of heat आणि work चं function काय आहे. तर लक्ष द्या, सुरुवातीला आपण heat आणि work जे आहे ते काय ते समजून घेऊ आपण. heat and work. Okay, both are the ways to transfer the energy. एनर्जी ट्रान्सफर करण्याचे हे दोन्ही जे आहेत ते वेज आहेत. आलं का लक्षात. आता नेमका फरक काय हीट आणि वर्क मध्ये, नेमका तुम्हाला फरक काय वाटतोय. वर्क दॅट इज द फॉर्म ऑफ एनर्जी, हीट इज ऑल्सो अन फॉर्म ऑफ एनर्जी. दोन्हीही एनर्जीचे फॉर्म आहेत. फक्त आता तुम्हाला या दोघांमध्ये फरक काय ते बघायचं आहे. लक्ष द्या,
वर्क इज द मेकॅनिकल फॉर्म ऑफ एनर्जी. व्हॉट आय सेड, मेकॅनिकल फॉर्म ऑफ एनर्जी. थोडस इंग्लिश मध्ये सांगतो, तुम्हाला नाही समजणार हे मेकॅनिकल म्हटलं तरी काय. आणि हीट जे ते नॉन मेकॅनिकल फॉर्म ऑफ एनर्जी आहे. आलं का लक्षात, नॉन मेकॅनिकल फॉर्म. मी याला मेकॅनिकल आणि नॉन मेकॅनिकल का म्हणतोय, मेकॅनिक्स इज डील्स विथ द मोशन. मेकॅनिक्स कशासोबत डील्स केलेले असते त्यानं, यस, मेकॅनिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द मोशन, ज्यामध्ये मोशन होते. आलं का लक्षात, त्याला मेकॅनिक्स म्हणतो. मेकॅनिक्स, तुम्ही वर्क एनर्जी थेरम सुद्धा बघितले आपण. वर्क एनर्जी पॉवर जेव्हा हा चॅप्टर घेतोय त्या चॅप्टर मध्ये आपण काय बघितलेलं आहे, what we have seen, work energy theorem. What is the work done? Work done is nothing but the change in kinetic energy. Change in kinetic energy म्हणजेच वर्क डन आहे. तर वर्क म्हणजे मेकॅनिकल फॉर्म ऑफ एनर्जी. मेकॅनिकल फॉर्म मध्ये एनर्जी ट्रान्सफर होते त्यामध्ये. आलं का लक्षात, मेकॅनिकल म्हणजे काय. आता बघा, एक काय समजू आपण, या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, बॉल आहे. ओके, बॉल आहे, हा टेनिस बॉल मी फेकलो. आलं का लक्षात, that is my work done, right? This one is my work done. हे वर्क डन आहे. हे वर्क डन झालं म्हणजे याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर झाली. कुठली एनर्जी ट्रान्सफर झाली याच्यामधून, कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर झाली. पण लक्ष द्या, ते काय झालं, वर्क झालं. दॅट इज इन मोशन, मोशनल फॉर्म मध्ये आलं. ते मोशनल फॉर्म मध्ये आल्यामुळे काय म्हणू आपण त्याला, मेकॅनिकल फॉर्म. आणि हीटचं काय असणार तुम्ही सांगा बरं मला. व्हॉट इज द हीट. हीट म्हणजे काय, हीट इज नॉन मेकॅनिकल फॉर्म, मीन्स देर विल बी अ नो मोशन. त्या ठिकाणी मोशन येणार नाही. मोशन येणार नाही म्हणजे काय, आता हीट आहे. आता आपण एखादा लाकूड जे आहे ते लाकडाला बंद केलं, किंवा आपण एखादं दूध तापवायला ठेवलं. दूध तापवायला ठेवल्यानंतर गॅस आहे आपल्याकडे, गॅसला तुम्ही ऑन केलात, बरोबर का. त्याला हात लावून आपण दुधाला गरम करतो का, कॅन यू टच दॅट मिल्क. त्या दुधाला आपण टच करून त्याला हे करतो का, किंवा त्याला असं ढकलून हे करतो का, नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मोशनचा कुठलाही भाग इन्क्लूड होत नाही. म्हणून आपण काय म्हणतो, दॅट इज द नॉन मेकॅनिकल फॉर्म ऑफ एनर्जी. हा नॉन मेकॅनिकल फॉर्म ऑफ एनर्जी आहे. म्हणजे हात न लावता एनर्जी ट्रान्सफर करणे, हात न लावता एनर्जीला घेणे, त्याला नॉन मेकॅनिकल फॉर्म म्हणतो. आणि ते जे आहे ते आपलं हीट आहे. आणि हे पूर्ण जे सेक्शन आहे आपण जे बघणार आहोत, दॅट होल सेक्शन इज डिपेंडिंग ऑन नॉन मेकॅनिकल फॉर्म ऑफ एनर्जी. हे पूर्ण जे सेक्शन आहे ते नॉन मेकॅनिकल फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये आपल्याला बघायचं आहे. तर आता बघा, हीट. सो फर्स्ट, व्हॉट इज द युनिट ऑफ हीट. हीटचं युनिट काय, ऑब्विसली दॅट इज जूल. ओके, जूल युनिट आहे. वर्कचं युनिट काय हो, दॅट इज ऑल्सो जूल. याच्यामध्ये सुद्धा जूल आहे, याच्यामध्ये सुद्धा जूल आहे. ऑब्विसली यू नो द डायमेन्शन्स ऑफ हीट ऍज लाईक अ सेम ऑफ अ वर्क. वर्क सारखेच डायमेन्शन्स आहेत त्याच्यामध्ये. कसं राहणार, वर्कचे डायमेन्शन्स काय आहेत, यस, डायमेन्शन ऑफ वर्क m1 l2 t-2 विच लाईक अ सेम ऍज अ वर्क. म्हणजे कसं, वर्कचे कायनेटिक एनर्जी तुम्ही बघितलात, mv². m म्हणजे मास 1. ओके, व्ही स्क्वेअर म्हणजे काय, वेलॉसिटीचा स्क्वेअर. वेलॉसिटीचं युनिट काय असते, मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. आणि त्याचा जर स्क्वेअर घेतला तर काय होईल, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे L2. आणि डिनॉमिनेटर मध्ये सेकंद आहे म्हणजे -2 येईल. अशा पद्धतीने जे आहे ते हीटचे डायमेन्शन विच इज सेम ऍज अ वर्क. वर्कचे वर्क सारखेच डायमेन्शन्स असतील त्याचे. का, कारण दोन्ही ट्रान्सफर काय करतात, एनर्जी ट्रान्सफर करतात. त्यामुळं हीट आणि वर्क सेम आहेत. फक्त हीट जे आहे ते नॉन मेकॅनिकल वेने एनर्जी ट्रान्सफर करते, आणि वर्क जे आहे ते मेकॅनिकल वेने एनर्जी ट्रान्सफर करते. लगेच आपण आता टेम्परेचर बघू. ओके, व्हॉट इज द टेम्परेचर. जनरली तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर म्हणजे काय म्हणतो आपण, यस, टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर. ओके, बॉडीचं टेम्परेचर, जेव्हा तुम्हाला ताप आली, आलं का लक्षात, त्यावेळेस तुमच्या बॉडीचं टेम्परेचर वाढलं. किंवा जेव्हा तुम्हाला राग येते तेव्हा तुमचं टेम्परेचर वाढते, म्हणजे तुम्ही गरम झालात, आलं का लक्षात. किंवा आपण काय म्हणू, आता उन्हाळा आहे, बरोबर,
सध्याचा जो पिरियड आहे तो समर सीझन आहे, बरोबर का? समर सीझन मध्ये काय टेम्परेचर जे आहे ते सराउंडिंगचं वाढलेलं आहे. आलं का लक्षात? जेव्हा विंटर येईल तेव्हा कमी झालेलं राहते. म्हणजे टेम्परेचर वाढलं म्हणजे हीट वाढली तरी पण टेम्परेचर म्हणतो आपण त्याला, हीट कमी झाली तरी पण त्याला काय म्हणतो आपण? टेम्परेचर म्हणतो. आलं का लक्षात? सो टेम्परेचर इज नथिंग बट, टेम्परेचर म्हणजेच काय असतंय? द मेजरमेंट ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस. सी हियर व्हॉट आय सेड, मेजरमेंट ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस. हॉटनेस आणि कोल्डनेसचं जे मेजरमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? म्हणजे बघा, हिवाळ्यामध्ये पण आपण टेम्परेचर मोजतो, उन्हाळ्यामध्ये मोजतो आणि पावसाळ्यामध्ये, तिन्ही ऋतूमध्ये मोजतो. आलं का लक्षात? बॉडीमध्ये जे टेम्परेचर आहे आपल्या, आलं का लक्षात? बॉडी मधलं टेम्परेचर ताप आली म्हणजे वाढलं, जेव्हा तुम्ही औषधोपचार केले, आलं का लक्षात? गोळ्या टॅबलेट्स वगैरे घेतल्यात तर टेम्परेचर कमी झालं. आलं का लक्षात? दॅट इज द, वाढलं तरी पण टेम्परेचर, कमी झालं तरी पण टेम्परेचर. काय? हीट वाढल्यानंतर, हीट कमी झाल्यानंतर. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो दॅट इज द टेम्परेचर. याला आपण टेम्परेचर म्हणू. आणि हे आपलं इंट्रोडक्शन पार्ट आहे कशाचा? हीटचा. हीट सेक्शन मधला थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. जनरल तुम्हाला माहित असेल, 11th ला जे स्टुडंट आहेत आता त्यांना युनिट, मेजरमेंट आणि डायमेन्शन जेव्हा चॅप्टर झाला त्या चॅप्टर मधलं हे तुम्हाला माहिती असेल. दिस इज द फंडामेंटल क्वांटिटी. कुठली क्वांटिटी आहे ही? फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत आपल्याकडे? 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. कुठल्या कुठल्या 7 फंडामेंटल क्वांटिटी? यस, आठवा. मास, लेंथ, टाइम, यस, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड कॅन्डेला. आलं का लक्षात? ह्या 7 जे आहेत ते फंडामेंटल क्वांटिटी आहेत. त्या एका क्वांटिटी मध्ये टेम्परेचर येत आहे. आलं का लक्षात? टेम्परेचर. सो our next point is thermometry. Thermometry, thermal, okay, that is related to what? Thermal word is related to temperature. Metry means what? Measurement. Okay, that is the concept of thermometry. आता तुम्हाला हे लक्षात आलं की थर्मोमेट्री म्हणजे काय आहे. काय असणार? थर्मल म्हणजे टेम्परेचर, मेट्री म्हणजे मेजरमेंट. मेजरमेंट ऑफ टेम्परेचर इज नथिंग बट द थर्मोमेट्री. व्हॉट आय सेड? मेजरमेंट ऑफ टेम्परेचर इज नथिंग बट द थर्मोमेट्री. त्याला आपण काय म्हणू? थर्मोमेट्री म्हणतो. आता लक्ष द्या, समोर बघा, थर्मोमेट्री झालं. आता मेजरमेंट ऑफ टेम्परेचर तुम्ही 10वीला, 9वीला, 8वीला जर बघितलं असेल तर टेम्परेचर मेजर करण्यासाठी हे मॅक्झिमम जे गोष्टी असतात ते केमिस्ट्रीच्या भागमध्ये येतात. ओके, मॅक्झिमम जे गोष्टी आहेत त्या मॅक्झिमम गोष्टीमध्ये म्हणजे काय? टेम्परेचर मेजर करण्यासाठी वेगवेगळ्या स्केल वापरल्या जातात. मला वाटते तुम्ही ह्या 3 स्केल तर नक्की ऐकलेल्या असतील. कुठल्या? पहिली जी आहे ती सेल्सियस स्केल, दुसरी जी आहे ती केल्विन स्केल आणि तिसरी जी आहे ती फॅरनहाइट स्केल. म्हणजे ह्या 3 गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत, बरोबर का? ओके, तर मला आता तुम्हाला सांगायचं आहे, ह्या 3 गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत, पण मी आज जो तुम्हाला फॉर्म्युला देणार आहे त्या फॉर्म्युल्यानं तुम्ही जगातल्या कुठल्याही स्केलचं मेजरमेंट किंवा कन्व्हर्जन एकदम इझी करू शकता. आजचा जो फॉर्म्युला आहे. ओके, दिस इज द मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. चला, आपल्याला कुठल्या कुठल्या स्केल माहिती आहेत? कुठल्या स्केल माहिती आहेत आपल्याकडे? एक आहे सेल्सियस स्केल. ओके, आपण याला सेल्सियस स्केल म्हणू. सेल्सियस, वेट, बरोबर होतं पहिलंच, सेल्सियस. ओके, हे एक सेल्सियस स्केल आहे. त्यानंतर दुसरी जी आहे ती आपल्याकडे तुम्हाला माहिती असलेली केल्विन स्केल. ओके, त्यानंतर तुम्हाला माहिती असलेली ज्याच्यामुळं तुमचं बॉडीचं टेम्परेचर मेजर करतो, ती बॉडीचं टेम्परेचर मेजर करण्याची कुठली आहे?
फॅरनहाइट स्केल. आलं का लक्षात? ओके, हे सेल्सिअस स्केलचा जो आईस पॉइंट आहे. आईस पॉइंट म्हणजे काय? सगळ्यात लोएस्ट पॉइंट. आणि दुसरा जो आपण बघणार आहोत तो म्हणजे हायेस्ट पॉइंट, अँड दॅट पॉइंट इज नोन ॲज द स्टीम पॉइंट. त्याला आपण स्टीम पॉइंट म्हणू. जनरली आपण वॉटर कन्सिडर करू. वॉटरचा मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. दिस इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. आईसचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे त्याला आपण काय म्हणू? आईस पॉइंट म्हणू. ओके, त्यानंतर दुसरा जो आहे तो बॉइलिंग पॉइंट ऑफ आईस, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, दॅट इज नोन ॲज द स्टीम पॉइंट. याला कुठला पॉइंट म्हणू आपण? स्टीम पॉइंट म्हणू. आता फक्त आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजेत. कुठल्याही स्केलचं मेजरमेंट फाइंड करण्यासाठी आपण एसपीसी स्केल म्हणू किंवा कुठल्याही स्केल, एसपीसी स्केल म्हणा, नांदेड स्केल, भोकर स्केल, जे काय आहेत ह्या स्केलचं मेजरमेंट माहित होण्यासाठी फक्त तुम्हाला दोन गोष्टी माहिती पाहिजे. एक आईस पॉइंट. आईस पॉइंट म्हणजे जसं 0 डिग्री सेल्सिअस, दॅट इज द लोएस्ट, व्हॉट वी कॉल लोएस्ट मेजरमेंट ऑफ स्केल, अँड दिस वन इज द हायेस्ट मेजरमेंट ऑफ स्केल. या दोन गोष्टी माहिती पाहिजे. ओके, केल्विनचं माहिती आहे तुम्हाला? यस, केल्विनचं काय? 273.15 केल्विन अँड 373.15 केल्विन. आलं का लक्षात? हे कुणाचं आहे? केल्विन स्केलचं आहे. त्यानंतर दुसरं आहे आपलं शेवटचा फॅरनहाइट स्केलचा लोएस्ट मेजर स्केल, दॅट इज द आईस पॉइंट. त्याला आईस पॉइंट म्हणतो. किती आहे? 32 फॅरनहाइट. आणि हे जे आहे ते किती आहे? आय थिंक 212 फॅरनहाइट. म्हणजे हे त्याचा आईस पॉइंट आणि स्टीम पॉइंट जे आहे ते माहिती पाहिजे आपल्याला. आलं का लक्षात? हे सेल्सिअस स्केल, केल्विन स्केल आणि फॅरनहाइट स्केलचे लोअर आणि हायर पॉइंट झालेले आहेत, ज्याला आपण आईस पॉइंट आणि स्टीम पॉइंट म्हणू. जर कुठल्याही स्केलचा, नांदेड स्केल, भोकर स्केल, हातगाव, बरडशेवाळा, कुठलीही स्केल घ्या तुम्ही, त्या स्केलचा तुम्हाला स्टीम पॉइंट आणि आईस पॉइंट जर माहिती असेल तर डेफिनेटली तुम्ही जे आहे ते काय फाइंड करू शकतो? व्हॉट यू विल फाइंड? कन्व्हर्जन. दोन्हीचं कन्व्हर्जन तुम्ही फाइंड करू शकतो. त्यासाठी फक्त तुम्हाला एक सोपा, एकदम इझी जे आहे ते फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागणार आहे. दॅट फॉर्म्युला इज दॅट फॉर एनी स्केल, कुठल्याही स्केलसाठी, सियर फॉर एनी स्केल, listen carefully all of you, for any scale reading minus ice point divided by steam point minus ice point is constant. म्हणजेच काय? रीडिंग म्हणजे काय? सेल्सिअस स्केलची रीडिंग. ओके, फॅरनहाइट स्केलची रीडिंग. ओके, त्यानंतर कुठली रीडिंग आहे आपल्याकडे? केल्विन स्केलची रीडिंग. कुठल्याही स्केलची रीडिंग जे आहे ते रीडिंग किती? 20 डिग्री दिलं, 25 डिग्री दिलं, आपल्याला कन्वर्ट कुणाला करायचं आहे, किती कन्वर्ट करायचं आहे, ओके, कुणाला कन्वर्ट करायचं आहे, किती कन्वर्ट करायचं आहे, ते माहिती देणं म्हणजे ती रीडिंग झाली. आलं का लक्षात? त्यानंतर दुसरं जे आहे आईस पॉइंट. आईस पॉइंट म्हणजे हा पॉइंट आपले, बरोबर का? आणि स्टीम पॉइंट म्हणजे कुठला? हायेस्ट पॉइंट. अशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही या गोष्टी माहिती पाहिजे. आता तुम्हाला दोन फॉर्म्युले माहित आहेत. कुठले दोन फॉर्म्युले माहित आहेत तुम्हाला? यू नो द टू फॉर्म्युलेज विच फाइंड, काय फाइंड करतो आपण? यस, मेजरमेंट फाइंड करतो. दॅट टू फॉर्म्युलेज आर हियर, आय थिंक C divided by 5 is equals to F minus 32 divided by 9. हे सेल्सिअसचं फॅरनहाइट किंवा फॅरनहाइटचं सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो हा फॉर्म्युला आहे. आलं का लक्षात? त्यानंतर दुसरा केल्विनचा तर सगळ्यात इझी फॉर्म्युला आहे. केल्विनचा कुठला आहे? केल्विन इज इक्वल्स टू सेल्सिअस प्लस 273. आपण इकडे घेऊ थोडं. ओके, सेल्सिअस is equals to Kelvin plus 273.15. हा सेल्सिअसचं केल्विन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, सॉरी, केल्विन इकडे राहणार आणि सेल्सिअस इथे राहणार. हे दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, बरोबर का?
केल्विनचं सेल्सिअस किंवा सेल्सिअसचं केल्विन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. हे तुम्ही 9वीला 10वीला जेव्हा किंवा म्हणजे NCERT बोर्ड जर असेल तुम्ही तर 9thला बघितलं असेल, किंवा तुमचं स्टेट बोर्ड जर असेल तर तुम्ही 10वीला बघितले असेल हीट सेक्शन, हीट चॅप्टर मध्ये. आलं का लक्षात? तर आता मी हे दोन फॉर्म्युले जे आहेत ते या फॉर्म्युल्यावरून मी तुम्हाला फाइंड करून देणार. आलं का लक्षात? म्हणजे कुठलीही स्केल घ्या तुम्ही, सेल्सिअस स्केल घ्या, केल्विन स्केल घ्या किंवा फॅरनहाइट स्केल घ्या, ह्या तिन्ही स्केलचा जो रेशिओ आहे दॅट इज द कॉन्स्टंट. ते काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळे मी काय करतो, एक मी करणार, दुसरं तुम्ही करायचं. मी कुठलं करू? डेफिनेटली तुम्ही मला हेच करायला सांगणार. ओके ओके 90% तरी स्टुडंट तुम्ही जे बघायलात आता त्यापैकी मला हे तेच करायला सांगणार. ओके, तर मी तेच करतो. चालतंय? तुम्ही हे प्रूफ करायचं. चलो, रीडिंग आपल्याला बघायची आहे कुठली? सेल्सिअस आणि फॅरनहाइट मधलं कन्वर्जन आहे. तर काय, पहिली रीडिंग आपण याला सी म्हणू. सी चं कन्वर्जन करायचं आपल्याला, बरोबर. मायनस आईस पॉइंट काय हो? व्हॉट इज द आईस पॉइंट ऑफ सेल्सिअस स्केल? सेल्सिअस स्केलचा आईस पॉइंट किती आहे? 0. ओके, त्यानंतर स्टीम पॉइंट किती आहे? व्हॉट इज द स्टीम पॉइंट? अरे विसरलो आपण, 100 डिग्री सेल्सिअस. स्टीम पॉइंट दॅट इज द हायेस्ट पॉइंट, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर 100 डिग्री सेल्सिअस. दॅट इज 100 minus 0. आईस पॉइंट ऑफ सेल्सिअस स्केल इज 0. तर मी काय सांगितलं तुम्हाला, सेल्सिअस स्केल असू द्या, केल्विन स्केल असू द्या किंवा फॅरनहाइट स्केल असू द्या, त्यांचा जो रेशिओ आहे तो काय असणार? कॉन्स्टंट, विच हॅज द फॉर्म्युला रीडिंग मायनस आईस पॉइंट डिवायडेड बाय स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट. हा फॉर्म्युलाचा जो रेशिओ आहे तो कॉन्स्टंट येणार. म्हणजे काय, आता पुढे घेऊ. दुसरा कुठला आपल्याकडे? फॅरनहाइट स्केलचा आहे, फॅरनहाइटचा आहे तिकडचं, बरोबर. फॅरनहाइट काय आपल्याकडे? F. रीडिंग काय येणार? F. आफ्टर दॅट आईस पॉइंट ऑफ फॅरनहाइट स्केल. व्हॉट इज द आईस पॉइंट ऑफ फॅरनहाइट स्केल? 32 is the ice point of Fahrenheit scale. I will write here 32 divided by steam point. What is the steam point of Fahrenheit scale? I think 212 is the steam point of Fahrenheit scale. Then 212 minus ice point of Fahrenheit scale is 32. So if you calculate this, जर तुम्ही याला कॅल्क्युलेट केलं, C divided by 100 is equals to F minus 32. 212 minus 32, I think 180 is there, right? 180 येते का बघा तुम्ही अगोदर. Okay, this 0 0 get cancel. 2 5s are 10, 2 9s are 18. Then see here, C divided by 5 is equals to F minus 32 divided by 9. This is the conversion of Celsius to Fahrenheit. If you know the reading of any of them, कुठल्याही दोघांपैकी एकाची जर रीडिंग तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला त्याचं कन्वर्जन करता येईल. बघा, हाच फॉर्म्युला आहे का आपला? ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट? सो इट इज व्हेरी इझी, खूप इझी आहे हे लक्षात ठेवण्यासाठी, विसरायचं नाही. काय फॉर्म्युला? नाही नाही नाही, ओके. So, here, first we'll see the problem which is very easy to understand. Okay, पहिले मी करून दाखवणार, त्यानंतर आपल्याला डीपीपी आहे, त्या डीपीपी मध्ये जे प्रॉब्लेम दिलेले असतील ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. आले का लक्षात? See here, what is said? Convert 30 degree Celsius into Fahrenheit and Kelvin. Fahrenheit आणि केल्विन मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. काहीही जरी असा प्रॉब्लेम आला तर पहिलं लक्षात ठेवायचं. काय पहिलं लक्षात ठेवणार तुम्ही? What you will understand? That formula for any scale. What? Reading minus ice point divided by steam point minus ice point is equals to constant. चला, हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा. कुठला? रीडिंग मायनस आईस पॉइंट डिवायडेड बाय स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट इज कॉन्स्टंट. काय ते? कॉन्स्टंट आहे. चला, रीडिंग आपण आता जास्त वेळ वाया नाही घालणार. काय रीडिंग दिलेलं आहे आपल्याला? 30 डिग्री सेल्सिअस ही रीडिंग दिलेली आहे. चलो, 30 डिग्री सेल्सिअस आईस पॉइंट ऑफ सेल्सिअस स्केल. सेल्सिअस स्केलचा आईस पॉइंट काय येतं हो? यस, 0.
डिवायडेड बाय स्टीम पॉइंट काय 100 आणि आईस पॉइंट काय 0. कॉन्स्टंट आहे म्हणजे आपल्याला फॅरनहाइट मध्ये पहिलं कन्वर्ट करायचं आहे, केल्विन मध्ये तुम्ही करायचं कन्वर्ट, आलं का लक्षात? ओके, तर फॅरनहाइट मध्ये आपण घेऊ किंवा केल्विन घेईल मी, तुम्ही फॅरनहाइट करा. ओके, मी केल्विन घेईल, तुम्ही फॅरनहाइट करा. चला, केल्विनचं काय रीडिंग के येणार मायनस आईस पॉइंट काय आपल्याकडे 273.15 हा आईस पॉइंट आहे, आलं का लक्षात? डिवायडेड बाय स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट, दॅट इज व्हॉट इज द स्टीम पॉइंट ऑफ केल्विन स्केल? केल्विन स्केलचा स्टीम पॉइंट काय आपल्याकडे 373.15 minus 273.15, that is the ice point, this one is the steam point. हा तुमचा काय स्टीम पॉइंट आहे आणि हा जो आहे तो आईस पॉइंट आहे. तर काय होईल बघा आता, मग हे ह्या के ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, बरोबर का? तुम्ही फॅरनहाइट काढायचं. ओके, 30 डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू के मायनस 273.15 divided by 100 get cancel, k is equals to हे मायनस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल प्लस होईल, 30 plus 273.15 that is equals to 303.15 Kelvin. That is the formula, sorry, that is the value of K if the value of Celsius is 30 degree. सेल्सिअस मध्ये जर 30 डिग्री आहे तर केल्विन मध्ये हे येईल, आलं का लक्षात? त्यानंतर दुसरा जो आहे ते तुमचं काय यस फॅरनहाइट आहे, ते फॅरनहाइटचं तुम्ही करायचं, आलं का लक्षात? नेक्स्ट आता दुसरं बघू आपण, एक रिमर स्केल म्हणून आहे आपल्याकडे. कुठली? रिमर स्केल. त्या रिमर स्केलचा मी तुम्हाला काय देणार आहे आईस पॉइंट आणि स्टीम पॉइंट देणार आहे. तर त्यावरनं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, त्याचं कन्वर्जन फाइंड करायचं आहे. म्हणजे काय सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, त्याचं रिमर्स मध्ये कन्वर्जन करायचं. आता एक रिमर स्केल आहे, त्या रिमर स्केलचा जो आहे दिस वन इज द रिमर स्केल. या रिमर स्केलचा जो काय म्हणतो आपण आईस पॉइंट आहे तो 0 डिग्री आर आहे आणि स्टीम पॉइंट जे आहे ते 80 डिग्री आर आहे, आलं का लक्षात? तर याच्यामध्ये एक आपल्याला प्रॉब्लेम आहे. कुठला प्रॉब्लेम आहे? कन्वर्ट 20 डिग्री सेल्सिअस इन डिग्री आर. म्हणजे रिमर स्केल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. कुणाचं? 20 डिग्री सेल्सिअसचं रिमर स्केल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि आपल्याकडे असे 4 ऑप्शन आहेत. ते 4 ऑप्शन बघा, लक्ष द्या, यामध्ये नाही दिले. 60 डिग्री आर, सेकंड वन 16 डिग्री आर, थर्ड वन 30 डिग्री आर and last one is the 40 डिग्री आर. आलं का लक्षात? हे तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. तर बघा लक्ष द्या, व्हेरी सिंपल, सेम फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला डोक्यात आणणार तुम्ही? यस, सियर रीडिंग मायनस आईस पॉइंट डिवायडेड बाय स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. कुठलीही स्केल असू द्या, त्याचं मेजरमेंट ह्याच पद्धतीने घ्यायचं आपल्याला. आलं का लक्षात? म्हणजे काय होईल, रीडिंग काय आपल्याकडे 20 डिग्री सेल्सिअस रीडिंग, आईस पॉइंट 0, स्टीम पॉइंट 100, आईस पॉइंट 0. चला आता रिमर स्केल आहे, रिमर स्केलची रीडिंग आपण आर म्हणू, मायनस हे काय आपल्याकडे 0 आहे, बरोबर, आईस पॉइंट, डिवायडेड बाय स्टीम पॉइंट काय आपल्याकडे 80 मायनस आईस पॉइंट काय आपल्याकडे 0 आहे. तर काय होईल 20/100 म्हणजे काय झालं 1/5 इज इक्वल्स टू आर बाय 80. 5 1 जा 5, इथं 3 उरले, बरोबर, 5 6 जा 30 म्हणजे आर इज इक्वल्स टू 16 डिग्री आर. ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीचे तुम्हाला नीट किंवा JEE मेन्सला जे आहे ते क्वेश्चन पडतात. काय
कन्वर्ट 20 डिग्री सेल्सिअस इंटू आर. आलं का लक्षात? डीपीपी मध्ये मी अशाच पद्धतीचे काही क्वेश्चन देईल, ते तुम्ही सॉल्व करायचे. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट? राईट डाऊन फास्ट लिहा.